नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार, फेब्रुवारीत बहिणींची संख्या घटणार, प्रमुख कारणे जाणून घ्या सविस्तर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अखेर आजपासून फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे। महिला व बालविकास विभागाकडून 2 दिवसांपूर्वी तांत्रिक कारणामुळे हप्ता वितरित करण्यात उशीर झाल्याचे सांगण्यात आले होते। आता आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपये मिळतील। मात्र फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहिणींच्या संख्येमध्ये घट होणार आहे। अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला निधी वर्ग। फेब्रुवारी महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वितरणासाठी 3490 कोटी रुपयांचा निधी अर्थ विभागाकडून देण्यात आला आहे। महिला व बालविकास विभागाकडून हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात येईल। फेब्रुवारी महिना संपण्यास अवघा 1 दिवस बाकी असताना हप्ता वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे। लाडकी बहीण योजनेचे निकष होते त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याने महिला लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे। डिसेंबर महिन्याच्या राज्य शासनाने 2,46,00,000 महिलांच्या खात्यात रक्कम पाठवण्यात आली होती। त्यानंतर जानेवारी महिन्याचा विचार केला असता त्या महिन्यात 2,41,00,000 महिलांना लाभ देण्यात आला। म्हणजेच जानेवारी महिन्यात 5,00,000 महिलांची संख्या घटली होती। त्यानंतर महिला व बालविकास विभागाने केलेल्या पडताळणी प्रक्रियेत लाभार्थी महिलांची संख्या आणखी 4 लाखांनी घटल्याची माहिती आहे। त्यामुळे साधारणपणे 2,37,00,000 महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळतील। लाडक्या बहिणींची संख्या का घटत आहे? लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर महायुती सरकारने मध्य प्रदेशात सुरू असलेल्या लाडली बहिणा या योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली। या योजनेची निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी सुरू करायची असल्याने पहिल्यांदा अधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला। यामध्ये अर्ज भरून घेऊन लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला गेला। यामुळे पडताळणी न करता अर्ज भरून घेतले गेले आणि महिलांना लाभाची रक्कम दिली गेली। राज्य सरकारने जवळपास 6 हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली। राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली। त्यामधून लाभार्थी संख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।